हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून पूजा पाठ मंत्र स्तोत्र या सगळ्यांची सुरुवात झाली असेल। कारण बघा, श्रावण मासातील प्रत्येक सोमवार हा महादेवांसाठी समर्पित आहे। महादेवांची सेवा करण्यासाठी, मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी, जे काही मंत्र आपण वर्षभर म्हणतो ते सिद्ध करण्यासाठी बघा, श्रावणातील प्रत्येक सोमवार आणि संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो। संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजा पाठ उपासना करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। आज श्रावणातील पहिला सोमवार आहे आणि या सोमवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे। ज्यांची मुलं खूप चिडचिड करतात, ज्यांची मुलं अजिबात ऐकत नाहीत, ज्यांची मुलं सतत घरामध्ये वाद घालतात, लहान असतील ते सतत रडत असतात, अभ्यास करत असेल अभ्यासात यश मिळत नाही, नोकरी करत असेल नोकरीत प्रगती होत नाही, बघा, अशा आपल्या मुलांना यश मिळण्यासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी, प्रमोशन मिळण्यासाठी, प्रत्येक गोष्टीत त्यांना बरकत येण्यासाठी, चहूबाजूने पैसा आपल्या मुलांकडे खेचून आणण्यासाठी, आपली मुलं रडत असतील, रात्री झोपेतून दचकत असतील, तर हे सगळे जे काही म्हणजे बाधा आहेत ह्या दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तो प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी अवश्य करा। आईने केला तरीही चालेल, जर आई करू शकत नसेल तर हा उपाय वडिलांनी केला तरीही चालेल। एकूण 4 सोमवार आहेत, तुम्ही 4ही सोमवारी हा उपाय करू शकता। या सोमवारी तुम्हाला शक्य नसेल तर अगदी तुम्ही पुढच्या सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल। बघा, हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे। जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल आजूबाजूला कुठेही, त्या ठिकाणी तुम्हाला एक लोटाभर पाणी घेऊन जायचं, म्हणजे जल, एक तांब्याभर पाणी तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे। सोबत एक उदबत्ती घेऊन जायची आहे, ठीक आहे। आता बघा, तुम्ही सकाळी जाऊन आलात, महादेवांना अभिषेक घालून आलात किंवा जे काही पूजापाठ करून आलात ती गोष्ट वेगळी, पण या उपायासाठी वेगळं पाणी घेऊन जायचंय। महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायला पूजेला जे काही साहित्य न्याल ते वेगळं तुमचं, आणि जेव्हा हा उपाय करायचा आहे त्यासाठी वेगळं पाणी। एक लोटाभर पाणी घेऊन जायचं आहे, उदबत्ती तुम्हाला घेऊन जायची आहे। सगळ्यात पहिले काय करायचं, महादेवांच्या पिंडीसमोर, म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये पोचाल तेव्हा महादेवांच्या पिंडीसमोर सगळ्यात पहिले नमस्कार करायचा। तुमची जी इच्छा असेल, जी इच्छा तुम्हाला महादेवांना सांगायची असेल, तुमच्या मुलासंदर्भातील काहीही, मुलांना शांत करा किंवा मुलांची प्रगती होऊ द्या, मुलांकडे पैसा येऊ द्या, मुलांना प्रत्येक गोष्टीत यश मिळू द्या, प्रमोशन होऊ द्या, अभ्यासात त्यांची प्रगती होऊ द्या, नोकरीत त्यांची प्रगती होऊ द्या, जे काही असेल ते महादेवांना हात जोडून तुम्हाला सांगायचं आहे, त्यांच्याकडून ते तुम्हाला मागायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे लोटाभर पाणी आपण तिथे घेऊन गेलेलो आहोत, एक तांब्याभर पाणी जे आपण घेऊन गेलेलो आहोत, त्या लोटाभर पाण्यामध्ये तुम्हाला ही 3 बोटं ठेवायची आहेत। समजा तुम्हाला बोटं ठेवायचे नसेल, तुम्ही हात ठेवला तरीही चालेल। समजा हा तांब्या आहे तर तांब्यावर हात ठेवा किंवा शक्य असेल तर ही 3 बोटं त्या पाण्यामध्ये ठेवा, ठीक आहे। यानंतर तुम्हाला महादेवांच्या समोर बसून तुम्हाला त्यांची प्रार्थना करायची आहे। त्यांची प्रार्थना करण्यासाठी बघा, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 107 पेज नंबरवरती 107 या पेजवरती श्री शिव अष्टोत्तरशत नामावली, म्हणजे महादेवांची जी 108 नावं आहेत त्या 108 नावांचं पठण करायचं आहे। थोडंसं करून दाखवते, नीट ऐका। ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम विरूपक्षाय नमः, ओम कपर्णिदे नमः, ओम नीललोहिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शूलपाणये नमः, ओम खट्वांगिने नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः, ओम शपिविष्टाय नमः, ओम अंबिकानाथाय नमः, ओम नीलकंठाय नमः,
ओम भक्तवत्सल्याय नमः, ओम भवाय नमः, ओम शर्वाय नमः, ओम त्रिलोकेशाय नमः, ओम शितिकंठाय नमः, ओम शिवप्रियाय नमः. हे जे 108 नावं आहेत, अजून पुढे आहेत. हे 108च्या 108 नावं महादेवांची तिथे तुम्हाला घ्यायची आहेत, अर्पण करायची आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता समजा बघा, तुम्हाला जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल किंवा श्री शिव अष्टोत्तरशत नामावली तुम्हाला येत नसेल, तर तुम्ही फक्त तिथे बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप केला तरीही चालेल. किंवा जे शिवलीलामृत ग्रंथ आहे, तुमच्याकडे जर शिवलीलामृत ग्रंथ असेल त्यातील 18वा आणि तुम्ही 21वा अध्याय वाचला तरीही चालेल. 18 आणि 21 हे 2 अध्याय जरी तुम्ही त्या पाण्यावरती हात ठेवून वाचले तरीही चालतील. जी काही आहे महादेवांची सेवा करून झाली की त्याच्यानंतर काय करायचं, तांब्यामध्ये असणारं जे पाणी आहे त्यातलं अर्ध पाणी महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं. जी महादेवांची पिंडी आहे त्या पिंडीवरती अर्ध पाणी अर्पण करायचं. आणि जे अर्पण केलेलं पाणी आहे, पिंडीवरती जे जल तुम्ही अर्पण कराल त्यातलं 1 चमचाभर पाणी, 1 चमचा पण सोबत घेऊन जा, पटकन 1 चमचा घ्या आणि तो चमचा, ते जे पाणी अर्पण केलेलं आहे ते बाहेर जात असताना, पिंडीवरून खाली उतरत असताना ते पाणी जे आहे ते त्या चमच्यामध्ये घ्या. महादेवांच्या पिंडीवर अर्पण केलेलं हे जे जल आहे त्यातील 1 चमचा जल तुम्हाला त्यातून काढायचं आहे आणि जो तांब्या अर्धा आपला आहे पाण्याचा त्यामध्ये हे जल घालायचं आहे. ठीक आहे. शिवाय महादेवांच्या पिंडीवरती जे तांदूळ अर्पण केलेले आहेत त्यातले 2-4 तांदूळ उचलले, 1-5-6 तांदूळ उचलले तरीही चालतील. 5-6 तांदूळ सुद्धा उचलायचे आहेत, ते सुद्धा त्या तांब्यामध्ये घालायचे आहेत, पाण्यामध्ये घालायचे आहेत. आणि आता हे तीर्थ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले घरामध्ये बेलाचं पान असेल किंवा महादेवांच्या पिंडीवरूनच 1 बेलाचं पान सुद्धा घरी घेऊन या. जे बेलाचं पान घरी आणलेलं आहे त्याने किंवा घरामध्ये असणारं बेलाचं पान जे आहे त्याने तुम्हाला हे जे तीर्थ आहे हे घरातल्या 4 कोपऱ्यांना शिंपडायचं आहे. चहूबाजूने हे तीर्थ तुम्हाला शिंपडायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मुलांच्या अंगावर हे तीर्थ तुम्हाला शिंपडायचं आहे. घरात कुणी आजारी व्यक्ती असेल त्या आजारी व्यक्तीच्या अंगावरती हे तुम्हाला शिंपडायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे शिल्लक राहील तीर्थ ते तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. पूर्ण तीर्थ त्यांना प्यायला सांगा. जसं ते तीर्थ ते ग्रहण करतील त्यांच्या शरीरात जाईल, तुम्हाला सांगते एक सकारात्मक बदल तुम्हाला दिसेल. सतत येणारं अपयश थांबेल. महादेवांची कृपा नेहमी त्यांच्यावरती राहील. महादेवांच्या कृपेने त्यांचं आयुष्य, त्यांचं भविष्य जे आहे ते अत्यंत उत्तम होईल. खूप साधा सोपा उपाय आहे हा. उपाय तुम्ही प्रत्येक सोमवारी करू शकता. या सोमवारी, पुढच्या सोमवारी, अगदी श्रावणातील 1 सोमवार केला तरी पण खूप आहे. बघा, मुलांसाठी आईवडिलांनी हा उपाय अवश्य करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.